लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेली काळभैरव देवाची यात्रा 13 व 14 रोजी संपन्न होत आहे। रात्री 10 वाजता काळभैरव देवाची पालखी डोंगराकडे आली। यानंतर रात्री 12 वाजता शासकीय महापूजा झाली। पहाटे 4 वाजता दीप प्रज्वलून मंदिर दर्शनासाठी खुले राहिले। दुपारी 12 वाजता देवाचा सबिना झाला। संध्याकाळी 5 वाजता काळभैरव देवाची पालखी गडिंग्लजकडे मार्ग चोरून अशा रीतीने श्री काळभैरव देवाची यात्रा मोठ्या उत्साहात लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली। काळभैरी बाळभैरी भैरीच्या नावानं चांगभरच्या गजरात आपण कालपासून पाहतोय पालखी सोहळा असेल आणि आजचा यात्रेचा मुख्य दिवस असेल। भाविक भक्तांनी येथे भक्तिमय वातावरणामध्ये या यात्रेला सुरुवात देखील केलेली होती आणि आजचा मुख्य दिवशी देखील अतिशय उत्साहामध्ये जल्लोषामध्ये ही यात्रा संपन्न करताना भाविक भक्त दिसत आहेत। काल सायंकाळी 4:30 वाजता पालखी ही गडिंग्लज येथील श्री काळभैरी मंदिरातून निघालेली होती। त्यानंतर विरशे चौक मार्गे भैरी मार्गे ही पालखी ही डोंगराकडे रवाना झाली। रात्री 9 ते 10 च्या दरम्यान या डोंगरावर ही पालखी इथे विराजमान झालेली होती। त्यानंतर रात्री 12 च्या दरम्यान शासकीय पूजा ही करण्यात आलेली होती। त्यानंतर पहाटे दीपमाल प्रज्वलन असेल, त्यानंतर विधिवत पूजा अर्चा असतील, या सर्व केल्यानंतर मंदिर हे दर्शनासाठी खुले करण्यात आलेलं होतं। महाराष्ट्र, कर्नाटक आणि सीमा भागातील हजारो भाविक भक्तांनी येथे या काळभैरी देवाचं दर्शन हे पहाटेपासून घ्यायला सुरुवात केलेली आहे। आपण पाहिलं की या काळभैरीचा मंदिरचा डोंगर जो आहे हा डोंगर भाविक भक्तांनी हा फुलून गेलेला आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी ही भाविक भक्तांच्या मध्ये उत्साह दिसत आहे, पण गर्दी जर पाहिली तर दरवर्षीच्या तुलनेत गर्दी ही अतिशय कमी वाटते। तरी देखील भाविक भक्त आलेले आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड भक्तीचं वातावरण आहे, उत्साहामध्ये देवाची यात्रा संपन्न करताना दिसत आहे। त्यानंतर आपण पाहिलं की हा दिवसभर हे दर्शनाच्या रांगा या दिवसभर चालूच असतात। महाराष्ट्र, कर्नाटक सीमा भागातील भाविक भक्त हे दर्शन घेत असतात आणि सायंकाळी काल आलेली जी पालखी आहे ही पालखी पुन्हा गडिंग्लजच्या मंदिराकडे रवाना होते आणि या यात्रेची सांगता होते। आणि आपण कालपासूनची जर 2 दिवसाची ही यात्रा पाहिली तर गडिंग्लजकरांसाठी हा मोठा एक उत्सव असतो। गडिंग्लजकर नेहमीच ही यात्रा कधी येते याची वाट बघत असतात। नवीन वर्ष चालू झाले की याची चाऊल लागते, कधी एकदा ही यात्रा होते असं गडिंग्लजकरांच्यात असतं। आणि ही यात्रा कालपासून आज ही जी यात्रा आहे ही यात्रा गडिंग्लजकरांनी अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये, उत्साहामध्ये आणि त्याच जल्लोषामध्ये साजरी केलेली आहे। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे।